मुंबईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली। सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित। इंडिया आघाडीच्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। राहुल गांधींकडून शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। उद्धव ठाकरेंची उपस्थिती। राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन। प्रियंका गांधींची उपस्थिती। महाराष्ट्रातील एका नेत्याने तुरुंगात जाण्याच्या भीतीने भाजपात प्रवेश केला। राहुल गांधींचं वक्तव्य। तर भाजप प्रवेशाआधी तो नेता माझी आई सोनिया गांधींसमोर रडला, राहुल गांधींचा दावा। राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। इथला एक नेता सोडून गेला, त्याच्या आधी ते सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि रडले। त्याच्या आधी माझ्याकडे आले आणि म्हणाले भाजपची लोक मला त्रास देतात, त्यांनी लढण्याऐवजी पक्ष सोडून दिला। खरगेंचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल। भाजप एक फुगा, या फुग्यामध्ये आम्हीच हवा भरली। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अबकी बार भाजप तडीबार, ठाकरेंची घोषणा। ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जण बसलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। इंडिया आघाडीच्या सभेला काळा दिवस म्हणून टीका करू नका। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो, गायकवाडांचा शिंदेंना टोला। ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांना म्हणायला लाज वाटते। मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार। शिवतीर्थावरील सभेवरून बावनकुळे यांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडला, आम्हाला लाज वाटते, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे बोलण्याची। प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंवर टीका। शिवाजी पार्कची सभा पाहताना बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील। बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण हयात काँग्रेससोबत संघर्ष करण्यात घालवली, पण उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत बसले। मग राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही, ही खोटी गॅरंटी। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। लालू प्रसाद यादव आजही पंतप्रधान मोदींविरोधात लढण्यास तयार। आम्ही भीत नाही, आम्ही लढणार। तेजस्वी यादव यांचा मोदींवर निशाणा। ईव्हीएम मशीन चोर असून जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईव्हीएम मशीन नसेल। माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचा शिवाजी पार्कातून घणाघात। इंडिया झुकेगा नहीं, इंडिया रुकेगा नहीं। शिवाजी पार्कच्या सभेतून माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा एल्गार। मुख्यमंत्र्यांनी काळा दिवस म्हणणं लोकशाहीसाठी घातक। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। तर आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार, थोरातांचा दावा। जुलमी लोकांच्या हातातून लोकशाहीची मुक्तता करणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। सरकारकडून देश विकण्याचं काम, वडेट्टीवारांचा आरोप। माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी सभेला गेलो नाही, त्रास वाढल्यामुळे मी घरीच आराम केला। नाराजीचा कोणताही विषय नाही, संजय निरुपम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। सोबत लढू अथवा वेगवेगळे लढू, पण लढलं पाहिजे। प्रकाश आंबेडकरांचं शिवाजी पार्कमधील सभेतून इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन। महाविकास आघाडीकडून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न। आरपीआय नेते रामदास आठवलेंची मवियावर टीका। वंचितने महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, आठवलेंचा सल्ला। वंचितने महाविकास आघाडीकडे 17 जागा मागितल्या। जितेंद्र आव्हाडांची माहिती। प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी, आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी 2019 मध्ये भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोठी चूक केली होती, त्यानंतरही त्यांना मवियामध्ये उपमुख्यमंत्री केलं, ही आमची मोठी चूक। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघातील लोक सिरियसली घेत नाहीत। आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका। राहुल गांधींच्या यात्रेमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची गर्दी जास्त होती म्हणून आव्हाड चिडले, परांजपेंचा टोला।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला बंधन करण्यासाठी निघालेल्या दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे यांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं. उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर. मतदारसंघात 5 सभा होणार. ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. महायुतीचं जागा वाटप सन्मानजनक होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. विजय शिवतारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. भेटीत बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. नाशिकच्या जागेवर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचा दावा. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकतरी जागा मिळावी. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची छगन भुजबळांची माहिती. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार. राजू शेट्टींची माहिती. राज्यामध्ये 6 ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याची माहिती. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली महादेव जानकर यांची भेट. महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार. काल मवियाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय. चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार असणार. यावर शिक्कामोर्तब. ज्या दिवशी मी निवडून आलो त्याच दिवशी पक्षाची वाट लागली म्हणून मी प्रचंड रडलो. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमशा पाडवींचं वक्तव्य. एबीपी माझाशी बोलताना आमशा पाडवी भाऊक. पक्ष बुडून भाजपला सत्तेवर यावं लागलं. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा भाजपला टोला. आमदार आमशा पाडवींना महत्त्व देत नाही. अहिर यांची प्रतिक्रिया. माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, शेकापचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची बैठक. पुन्हा मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत. येत्या 10 ते 15 दिवसात राज्यातील राजकारणात मोठा बदल होणार. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य. विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी पक्षाकडे कळवणार. मोहिते पाटलांची भेट घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजन यांच्या गाडीसमोर धैर्यशील मोहिते पाटलांच्या समर्थकांचा ठिय्या. मोहिते पाटलांच्या नाराजीबद्दल पक्षश्रेष्ठी काहीतरी मार्ग काढतील. महाजनांची प्रतिक्रिया. वर्ध्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष. सक्षम उमेदवार देण्याच्या मागणीवर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचं प्रश्नचिन्ह. उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच कायम. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते इच्छुक. माझ्यावर अजून अन्याय झाला नाही. अन्याय झाल्यावर ठरवणार. रुपवते यांचा महाविकास आघाडीला इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान. लोकसभा निवडणुकीचा ताणतणाव सहन होणार नसल्याचा डॉक्टरांकडून सल्ला. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. याबद्दल शरद पवारांना पूर्ण माहिती दिली. खडसेंची प्रतिक्रिया. आमदार रवी राणांकडून भाजप आणि शिवसेनेचे संबंध खराब करण्याचं काम. शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांची टीका. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कान पकडून गप्प करावं. अभिजित अडसूळांचा टोला. आमदार रवी राणांच्या वक्तव्याला मी भीक घालत नाही. अभिजित अडसूळ यांचं प्रत्युत्तर. एनडीएच्या मित्रपक्षांना जबरदस्तीनं व्यासपीठावर आणून नवनीत राणांचा प्रचार करायला लावू. आमदार रवी राणांनी केलं होतं वक्तव्य. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक. खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्यांना घरी बसवणार. आंबेडकरी नेत्यांचा बैठकीत निर्धार. वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ शहरात वादळी वारा. विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे पिकांचं नुकसान. यवतमाळच्या राळेगाव आणि दारव्हा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. काही गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. नागपुरात शहरातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस. घराबाहेर फिरायला निघालेल्यांची पावसामुळे उडाली तारांबळ. वर्धा जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गव्हाचं नुकसान तर उन्हाळी पिकांनाही फटका. अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा. अमरावती शहरासह अनेक तालुक्यात पावसाची हजेरी.
अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण. हवामान विभागाकडून विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत किरण सामंतांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे आणि सामंत यांच्यात होत असलेल्या गाठी भेटी कोकणात चर्चेचा विषय. किरण सामंत हे उदय सामंत यांचे भाऊ आहेत. आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड. समान नागरी कायदा देशभरात लागू व्हावा अशी आपली भावना. पत्रकार परिषदेत होसबळेंनी व्यक्त केली भावना. पश्चिम क्षेत्राचे प्रचारक अतुल लिमये व अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख आलोक कुमार यांच्याकडे आरएसएसच्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी. डॉक्टर मनमोहन वैद्य यांना पदाच्या जबाबदारीतून केलं मुक्त. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीत 6 सहकार्यवाहकांची नियुक्ती. दत्तात्रय होसबळेंकडून घोषणा. कृष्ण गोपाल यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश. भारताच्या राज्यघटनेतील अल्पसंख्याक संकल्पनेच्या व्याख्येचा पुनर्विचार व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी दत्तात्रय होसबळे यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.